असलं पाहिजे हे, तरी तर मला वय खूप नाही आलं, डबल मध्ये झाला आता. हो ना बाबा, आता एक वेळ आलते ना मी शांताबाई संग, त्यावेळेस एक मध्येच होते. आहे का नाही घरी कोणी? आता आवाज तसा बाबा, जसं काय कोणी आहे का नाही घरात? अरे बाबा, हाय का रे जगण्या, संख्या आहे का रे? कुठं आहे म्हणलं? बाहेर आहे म्हणलं, बाहेर. म्हणलं सकाळी सकाळी चहाच्या टाइमला आला आता. कोण आहे? फुटाणेवाली बाई आहे का? अरे कोण आहे म्हणलं, कोण आहे? वाटते मानमुळ्या नाही का? अरे बाबा मी हो म्हणलं, गुंपाबाई घर फिरवे, या म्हणलं बाहेर आहे बाबा. अरे बाई म्हणलं काय आहे म्हणलं तुमचं, काय कॉल ऐकून राहिले तुम्ही? कोण पाहिजे म्हणलं तुम्हाला? कोण पाहिजे? काय फुटाणे गिटाणी काय मुरमुरे आले काही? अरे बाबा बाबा बाबा, काय बोलून राहिला बाबा? ओळखत नाही का रे? ओळखत नाही का म्हणलं? हा म्हणलं त्या शांताराम घनगणीचा मेवनाच होय ना तू? मी मला ओळखत नाही? अरे बाबा गुंपाबाई घर फिरवे रामपूरची, हा तेच म्हणलं, 4 व्हीलर गाडी माही होय म्हणलं, फुटा निकालने आली मी. हे होता गुंपाबाई घर फिरवे? हो ना, तेच तर म्हणलं, आपल्या जवळ माझ्या तोंडून लई नाव निघते. हा बरोबर आहे, तुम्ही गुंपाबाई घर फिरवे नाही का? तुंगा चालवता तुम्ही मजुराचा? बरोबर ऐकलं नाव, ऐकलं का तुमचं? आता ओळखलं तुम्ही? शांताराम भाऊच्या तोंडातून नाव ऐकलं असेल माया. गुंपाबाई घर फिरवे मुकरदमी, अर्काट संघटनेचे अध्यक्ष आम्ही. बोले ऑर्काट संघटना? बाबा ऑर्काट संघटना आजच ऐकलं मी नाही का? हो ना, असं ऑर्काट असं म्हणून असं हो का? पण इकडे कुठे काम काढलं म्हणलं? इथं कशा काय आल्या? हा 4 व्हीलर गाडी हे कोण आहे म्हणलं, सोबत कोण आहे? बापा त्या डोकं फोडा या माणसा पुढे. अरे बाबा साहेब हा ना तुम्ही, कोणते हात तुम्ही? म्हणलं मी जगनच्या इथं स्वयंपाक करायला आली ना, मग त्याची आजी हो ना मी, त्याच्या आईची आई हो मी, आणि हे मा पोराचं पोरगं होय पिस्तुल्या. अरे पिस्तुल्या लावते मा कानाला, आता एक दिवस घोडा लावते. असं हो का? पिस्तुल्या नाव पिस्तुल्या आहे का? आहे ना, अंबर आहे अंबर. मला पिस्तुल्या म्हणते, पोते लोक सगळे मला पिस्तुल्याच म्हणते. असं हो का? नाही असं नसतं पिस्तुल्या, असं नसं असं चिड आहे का त्याची? बरं ठीक आहे अंबर आहे नाही का? बरं अंबर असं झुंबरचा पोरगा नाही का? झुंबर ते ऐक ना मी, शांताराम भाऊ लई नाव काढते यायचं. आता बसलं तुमच्या डोक्यात सगळं काय आहे आमचं राजकारण. आता म्हणलं, आता ही जी बुडी आहे घरी आमची जगनची जी आजी आहे सक्की, तर त्याच्या बाबाची आई, तर ते म्हणे मी आषाढी एकादशी झाल्यावर येतो, तर 8-15 दिवस तुम्ही काढून द्या. तर मी म्हणलं स्वयंपाक करायला आलेली आहे इथं, समजलं ना? आता याच्या पहिले अजून सांगा लागते. तुम्ही आल्या का? असं बरोबर आता लक्षात माहिती आहे. तर मग हे गाडी तुमची, मग हे काही आणायचं काम नव्हतं म्हणलं. आता इथं काय करता गाडी ठेवून तुम्ही? गाडी काय आपलं एसटीने यायचं असतं, आपलं इथं राहायचं चाललं जायचं. म्हणजे मग गाडी कायसाठी घेतली म्हणलं? मी काय घरी पूजा करायसाठी घेतली का? घरी भुरभुर करायसाठी एक दिवस गाडीत पेट्रोल टाकायची हिंमत आहे म्हणलं मी, म्हणून मी कुठेही नेतो, कुठे गाडीच असते माझ्याजवळ. माहिती आहे का? 1 लिटर टाकली लुक करते. हो ना, असं बाप आला का? मग आम्हाला काय करावं लागते? आणली ठीक आहे, ठेवून द्या तिथं, अशी बाजून लावून द्या गाडीची, अशी साईडले जाऊ द्या तिकडे. मग सामान ठेवून द्या अंदर. बाबा म्हणलं शेवळ्याची गाडी आहे का बाहेर ठेवला होता का? हे बा म्हणलं अंदर जागा नाही का घरी? घरात जागा नाही का म्हणलं गाडी ठेवायला? पण आहे घरी जागा आहे, पण ती कसं ठेवता येत नाही ना, जागा नाही. एक गाडी माझी तिकडे उभी आहे, जागा नाही तिकडे, वापर करता येत नाही ना. इकडे लावून द्या ना, इथं आपल्या भिंतीजवळ लावून द्या. बरोबर, काही हरकत नाही, चालते इथून. अरे बाबा लोक जातील कशा म्हणलं? तुम्ही इकडे वटा पुढे काढला, समोर तिकडे ते कॅरीन, ते बगीचा आणि ते पुढे आहे तुमचा, आणि ते पुढच्या घर मालकांच्या नाही काढायला आहे. दोघांनी सळकात आपल्या अर्ध्या तुम्ही ना, गाडी लावल्यावर मग लोक जातील कुठून म्हणलं? आम्ही तर बुडी तर लय दिसून राहिली मुले नाही का? हो ना, डोक्याच्या वर आता हे आता मी आपली जागा नसं. अरे मावशी तुम्ही याच्या इतक्या याच्यात खोलात नका जाऊन, तुम्ही भाडे करू. तुम्ही काही तर मला नका सांगू. मी आता कसं आता मान ठेवून राहिलं, तुम्ही जास्तच बोलून राहिले. गाडी तुम्ही तिथं लावून द्या. तिकडे लोक कसे जाईन, आपल्या काय लागते, जातील आपल्या गाडी इकडून तिकडून. नाही बाबा मी म्हणलं बा भाडं देऊन राहिलं खोलीचं, आम्ही काय गाडी कुठे ठेवा? मग गाडी घरातच ठेवतो म्हणलं. होय बाजून होईल तू, हे मला थैली खाली ठेवू दे, माझ्या कट्ट, आणि होय बाजून होईल तू. बाजून होईतून हे ते काय भाषा काय होय रे? अरे मला मावशी जरा भाषा चांगली वापरा तुम्ही. इथं कसे कॉलनी, हे कसे स्टँडर्ड लोकांचे, सगळे प्रोफेसर लोक इकडे. प्रोफेसर कॉलनी म्हणते याले. दे ना बाबा, कोणते प्रोफेसर असो, तिकडे डॉक्टर असो, मला काय करावं लागते? मी माय आहे तशी आहे. होय बाजून होय बरं, मला गाडी घेऊ दे, मारा बाजू होय इकडे. मी तर नसतं जरा येतात माया भिंत. बरं आणा बा, बरोबर आणा इकडे साईडला लावा, बरोबर ते मा गाडीच्या बाजूला लावा द्या. येऊ दे लवकर, ठेवा ते खाली ठेवा ते. तुम्ही त्यांना येऊ द्यायचं नसतं ना, आतमध्ये बाहेर ठेवा म्हणून गाडी. इथं वापरायचं कसं, आपण कसं राहायचं कसं? इथं भाड्यानं रूम दिलेला आहे का? गाडी ठेवायसाठी दिलेला आहे का? ते बाहेर ठेवा म्हणा त्यांना गाडी, इथं चालणार नाही ती गाडी. बाबा बाई तोशी दाखवून नाही जशी बाबा याची सासू आहे जशी. बाई म्हणलं बाई हे आता कुठे ठेवू मग गाडी मी? तुमच्या भाड्यानं राहायचं तर गाडी तुमच्या घरातच ठेवा लागेल का नाही आम्हाला? तुम्ही कशाला बोलता मधामध्ये? तुम्ही थांबा, तुम्ही आमचं काय, आमच्या मिस्टरचं माझं चालू आहे ना, मग तुम्ही मधामध्ये नको बोलू. तुम्ही ना खुशाची कामं नको करू मावशी तुम्ही. बाबा बाई हिला माहिती आहे गुंपाबाई हेस का जेशील ना धस का? बोल आता बोल, पहिला दिवस आहे बाई, मुकच राहा लागेल जरा, पाहू दे आता काय होते यायचं. जाऊ दे ना, मी सांगतो तू समजून. ते कसं आहे 8 दिवसाची गोष्ट आहे, नंतर मग कसं त्याची दुसरी आजी येणार आहे, हे जाणार आहे. नाही ते कोणी हो, दुसरी हो का तिसरी हो, फक्त हे गाडी आतमध्ये नाही पाहिजे मला. इथं वापरायचं कसं, बसायचं कुठं, जायचं कसं, हे अजिबात इथं गाडी चालणार नाही. बाहेर ठेवा रस्त्यावर. रस्त्यावर कशी ठेवू बाई मी? तुम्हाला भाडा आम्ही देऊन राहिलो, आमची गाडी तुमच्या घरात ठेवा लागेल ना? का तिथं रस्त्यावर तुम्ही जागा तरी ठेवली का? पुढे ते क्वारी काय म्हणते त्याला, कॅरी काढली ना, मग तिकडे माणसानं काढली, तुम्ही काढली, गाडी लावली तर लोकांना तिथून याटं तर नाही जात सरकार? सगळेच करतात ना, का आम्हीच केलं का अतिक्रम? सगळ्यांना केलेलं आहे. म्हणजे तुम्ही आम्हाला शिकू नका ते. गाडी बाहेर घ्या तुम्ही. गाडी बाहेर घेत नाही म्हणून मी. गाडी बाहेर घेत नाही, भाडं तुम्हाला मी देऊन राहिली घराघराचं. मग काय फुकट आहे का? मग गाडी ठेवायची व्यवस्था करायला लागेल तुम्हाला. मग अशी कशी गाडी बाहेर घेणार आम्ही? मी रस्त्यावर ठेवत नाही म्हणलं, तुमची गाडी ठेवा रस्त्यावर. अरे हे त्याला वरून असं वाटते बा. अरे बांधलं मावशी जरा शांत राहा तुम्ही, शांत राहा तुम्ही. भांडणं करायसाठी आलं का आपण इथं? तर हे बा तुम्ही काय करा, आजच्या दिवस गाडी बाहेर घेऊन घ्या, नंतर मी समजावून सांगतो पद्धतशीर. आपण कसं लावून आपण काही ना काही अंदर घेऊ दिले. नाही बाहेर अजिबात गाडी घेणार नाही मी, तुमची गाडी बाहेर घ्या. मी रस्त्यावर ठेवत नाही, लोकांना तकलीफ नाही झाली पाहिजे. मग आपलं कोणतं वाहन असलं तर लोकांना रस्त्यावर जायला त्रास नाही झाला पाहिजे. मग इतकं तरी अक्कल असली पाहिजे स्वतःला, सुशिक्षित राहा म्हणता. मग तुमची गाडी लावा, म्हणलं का शिकू? आता तुम्ही आम्हाला शिकवणार का? म्हणलं पीएचडी एमपी लाईत म्हणलं, कोणते त्याच्या डिग्र्या बाकी नाही राहिलेल्या, तुम्ही म्हणलं शिकून राहिल्या मोठ्या डिग्र्या. तुम्ही चुलीत जा, मला काही करणं लागतं डिग्र्याचं. माप
मापाशी जी आहे तेच लय मोठी आहे माझ्यावरची. तर म्हणलं तुमची गाडी कुठे लावा तुम्ही तुम्ही लावा, माझी गाडी इथंच राहील. भाडा किती रुपये? 2200 रुपये म्हणे ना. 2200 रुपये ते आम्ही नगदी देऊ तुम्हाला टाईमवर, विषय नाही. चला हे डोक्याच्या पळ्या होणार आहे काम आता नाही का, डोक्यावर नाका तोंडात पाणी जाणार आहे आता. बरं चालते आजच्या दिवशी तुम्ही 8 दिवस ठेवा, पण जास्त वेळ काढू नका आता. कसं रस्ते हे चाकोल्या पडते अंदर, ते पेवर्स निसटते तर सगळं म्हणजे कसं नुकसान आहे ना. काय नुकसान होत नाही. निरा म्हणलं असं काय धुकधुक नका करत जाऊ. काही नाही सांग, काही नाही होत. चला म्हणलं माहिती नातू आले का? तिंगा आलेत ना आता ट्युशनहून. काय रे जगण्या, काय म्हणते आजी, सांग ना बाजार आजीले. एंट्री तर चांगली झाली नाही का आजीची? झालं बस. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. जमला कामच जमला. हो ना, मी आता ट्युशनला गेलो. म्हणलं दिसलं ते आपलं थैला गेले. मॅडम काय तर मग गाडी दिसली. इथं आला होता, तुमच्या गोष्टी चालू होत्या म्हणून थांबलो होतो. तेच म्हणलं तर घे आता. त्या हे कुठे गेला आपलं पिस्तुल तिकडे साठी ना, त्याला घेऊन ते सामान गिमान घेऊन त्याला रे. आलीच मी आता तुमच्या मागा. घ्या गाडीतलं सामान गिमान काढा. अरे पिस्तुल इकडे. आता पिस्तुले आहे आता आमच्या डोक्यावर, आणि ही बी आता 2 नाही का, 2चे 3 नाही का, 3चे 4. 4 झाले आता. घ्या डोक्यावर आता. बरोबर आहे. चला न्या म्हणलं लवकर जाऊ द्या बरे. जाऊ द्या, पद्धतशीर नाही सामान. बुढे बाबा गेली वाटते सामान घेऊन. बाबा काय बोलले होते? अरे बापरे, मी घर मला खाव का ते घर मला काय? गाडी काढली नाही बाहेर तिनं. तुम्ही एक शब्द बोलले नाही त्या बुडीले. काय बोलू देते का ते? मग पुढच्या माणसाला बोलतो देते बाई. काय होय, गाडी काढली नाही तिने बाहेर. म्हणजे किती हिंमत झाली तिची. नाही अजिबात नाही. म्हणलं हे भाडेकरू आपल्याला चालणारच नाही. हो आता तुम्ही ते फोन करा तुमच्या जवळ म्हणा, हे कोण बाई पाठवली म्हणा, त्याच्या सख्या आजीला पाठवा म्हणा, नाही तर ते तिथं ते जेवायला जाऊ द्या म्हणा. हे बुडी अजिबात इथं पाहिजे नाही म्हणा. लावा तुम्ही आत्ताच्या फोन. मग अति झाला नाही ते. हो ना तसंच करावं लागेल आता. ते सांगतो मी. हो त्याच्या घरच्याला जाऊन सांगा म्हणतो, हे बुडी लवकरात लवकर तुम्ही. हो इथं चालणार नाही. हो म्हणजे काय होय हे बोलणं होय का? आत्ता लावतो फोन. हो हिचं काय, इले काय वाटून राहिलं 1 मिनिटात. काय सांगा मावशी तुम्हाला, जातच होती बाई मुडी. म्हणजे कसं रात्री माझ्या डोक्यात घातलं शांतारा भाऊ असंच आहे म्हणे बा, फालतू भांडणं होईल पोट्टे पट्टे. कसं खोली सोडायचं काम नाही झालं पाहिजे. म्हणून मी दिशा बदलली. हो बुडीची. हो बुडीला त्याला पाठवून आता चिकडी डोंक्याले. नाही तर हे बा ते का वारा समजा वादळ तिकडे घुसलं असतं ना, बस झालं असतं कठीण तुमच्या भावाचं. हो का? नाही बरं केलं म्हणलं बाबा. शांताराम नावाचा आडवा पर्वत आला म्हणून जमलं. हो नाही तर मग ते बा सांगतो ना, भिनसली असती त्या दोघीची समजा. मी आता वहिनी आणि तू आई. हो बस झालं म्हणलं, कठीणच काम होत दोघीचे. आता काय सांगू तुले, जीव काची पडला होता मला माहित पडलं नाही हे जाणार आहे बा. म्हणलं आता सांगा तर कोणाला सांगा, मेवण्याला समजून सांगा का या बुडीला सांगा. ऐकणारी एक नाही, झुमरी आहे की नाही. हो ती पण उतारायचं काढलं मी होती. हो तर तेवढ्या ते लक्षात झालं. आता ते घोर मारत्याने ती पण उतारा केला आणि भानगडी वाढल्या. 2-3 दिवस त्याच्यात गेले. हो मग आपला ती पण उतारा झाला. म्हणून कसं टाइमपास झाला. आणि आता तरी म्हणे ते रात्री झुमऱ्या म्हणे तिला पाठवतो. तरी यायला कुठं म्हटलं बा, या वादळाची दिशा लवकर बदलव तू. हे काय तिकडे घुसलं ना, मेवण्याचं काही खरं नाही माया. पाहत आहे त्या भाचं नाव काढलं, त्या भाचा फोन आला. आता काय म्हणते काय माहिती आता. 1 मिनिट. काय म्हणतो आता, पोट्टे काही कुठून पण नसून केलं बा. हॅलो बापू, राम म्हणलं. मेवणे बा बोलतो म्हणलं. हो बोला ना बाबा. आता नंबर शेवच आहे ना. हो लग्न झालं तरी बसून. बोला काय म्हणता. काय राजे हो, कसं हो बापू राजा. एकच लोक अलग आहे तुमच्या गावातले. हे वादळ इकडे काय पाठवलं म्हणलं तुम्ही. हे सुनामी इकडे आमची तर आली. म्हणलं सगळं आम्हाला काय उडून देता का म्हणलं तुम्ही. बोले गावातच बसलायचा. कोणती सुनामी आली म्हणा. काय झालं काय म्हणलं. कोण आलं बा तुमची, तर कोण आलं कोण म्हणलं. काय बोलता तुम्ही, माहित नाही तुम्हाला. कोण आला बा, तुम्हीच पाठवलं गावाला ना 8 दिवसासाठी स्वयंपाक करायले. गुंपाबाई घर फिरवे. मग मोठं वादळ आहे बा ते. मग आल्या बिलकुल असं म्हणजे कठीणच काम करून ठेवलं ना आम्हाला. बापरे, बुडी कशी काय गेली होती तर? बुडी तिथे गेली. बोलता नाही हो, ते काय तिकडे आलं तर ते तर आता इकडे चिकन डोंग्याला गेल्या होत्या. वार पलट लागायच्या बाई. कुठे तिकडे आला का ते. आली ना राजा इथं. मग काय आता वर गेले ते खोलीत सामान गिमान घेऊन. मग काय तर तिला म्हणलं बा गाडी आतमध्ये घेऊ नका तुम्ही. कायची राजा ऐकतही नाही. तुम्ही ठेवा म्हणते बाहेर तुमची, आमची काय ठेवणार म्हणते आम्ही. बिलकुल असं बिलकुल सुरूच केली फायरिंग तिला आल्या. मी आता म्हणलं आता सुरुवातच अशी आहे तर पुढे काय होईल. अरे हो ना मेवणे बा, मी हे बा पाठवूनच नव्हतं राहिलं ना. ती येणार होती बुडी, पण ती आता कशी काय तिकडे आली. ते वारं कसं काय पडलं समजून नाही राहिलं मला. हो नाही का, त्याचा पोरगा इथंच आहे ना आता. हो ना आता बरं हे बा, तू पायगडे आता तो हिशोबाने मी तर काही करू शकत नाही याच्यात आता. नाही ना तसं नाही ना, इकून आड तिकडे वीट झालं ना. मा घरची म्हणते कोणती हालती तिला बाहेर काढा, नाही तर माय कठीण होणार आहे आता. नाही आता काहीच आहे मला काहीच करता येत नाही आता. त्या वादळाच्या मनात जाऊन मला थोडी उडायचं आहे की. तू पाय बा आता तू कसं निपटता येईल ते. हो कारण की कसं मी त्याच्यावर काहीच बोलू शकत नाही. ते आपल्याला म्हणजे आपल्या वरचं काम आहे ते. बोलतं म्हणजे काही जमत नाही का. हो म्हणा तुम्ही फोन करून सांगा ना, या म्हणा तुम्ही वापस. असं काही प्रयत्न करून त्याला बोलून घ्या. दुसऱ्या नाही तर मी स्वयंपाक करायला लावतो मा घरची बा. मा इच्छा डबा द्यायला लावतो ना. नाही आता ते कसं तीर कमांच्या बाहेर गेला. आता इलाजच नाही आता. हो मी काही बोलू शकत नाही. तिचं पोरगंही बोलू शकत नाही. आमच्या गावातल्या एकाची हिंमत नाही तिच्यापुढे बोलायची. हो ते तुम्ही जाणे आणि तुमचं घर जाणे, तुमचं भाडं करू जाणे. हो मला काही फोन लावू नका आता. 8 दिवसानंतर भेटू. बापरे शांतारा भाऊ, बुडी तर आपल्याला घर चक्कर तिथे गेली. मला म्हणे इकडे जातो म्हणे तिकडे गेली. पाहिलं बा, जे व्हायचं ते झालं शेवटी. आता मग आता लय कोशिश केली मी रोकाची, पण आता हे बुडी कशीच काय गेली एक तर. ते पोट्ट कुठं पोट्टे गेला, पोट्ट मागं लागलं होतं. पोट्टे गेलं सगळंच. लय झालं आता. खरंच कठीणच काम आहे. हिच्या भावाचं आहे बा. भवितव्य अंधारातच दिसून राहिलं मला आता. होईन ते होईन आता 8 दिवस बा. आपण काय याच्यावर काही विचार न केलेला बरा. जाऊ तिकडे. तुम्ही काही लोड घेऊ नको, मी घेत नाही, कोणीच नका घेऊ. त्याचं ते पात्र आहे.
सांग आता काय करू काय म्हणलं आता जवळ बा त्यानं हात टेकले ना हो जे माणूस चाणक्य माणूस गावाला जे कोणाचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा माणूस इथं म्हणते की बा आपल्या हातावर आहे तर आता याच्यावर बोलावंच काय आता गावातला एक माणूस तिच्या पुढे बोलू शकत नाही म्हणे आता आपण काय करावं आता आता काय असे सैन करायचं का आपण हो म्हणजे 8 दिवस म्हणजे काय आपल्या अंगावर आता छतावर बंदूक घेऊनच आहे आता हे तर मग नाही याचा मार्ग एकच आहे आता ते मला माहिती आहे ना प्रवाहाच्या विरुद्ध कधी वाहू नये म्हणते हो कारण की हे कसं आहे हे मोठी सुनामी आलेली आहे आणि हे सुनामी जर आपण याच्या आळवं गेलं तर आपलं काम निघणार आहे त्याच्यापेक्षा या सुनामी संगच आपणही पोया लागते हो म्हणजे कसं आपण त्याचा फायदा करून घ्यायला लागते की बा याचा हे जे वादळ आहे हे प्रवाह आहे याचा आपल्याला कसा दिशा याची बदलून आपल्या इकडून कशी करून घेता येईल हो हे सोचा लागणार आहे म्हणून म्हणतो इले चहा पाणी नाश्ता कर पद्धतशीर बिलकुल गोड गुलाबी नाही हिच्यापासून असे कामं करून घे ना हप्ताभर सांगतो तुले हो बिलकुल जीव देणारी बाई आहे लोकांसाठी हो म्हणजे कारण की इले जर चांगला वाटला ना तर बिलकुल त्याच्यासाठी काही करू शकते नाही तर आपल्यासारख्याला आपण सांगतो ना गाडी बिलकुल ठेवू देत नाही म्हणून म्हणलं बरोबर हिशोब घेईल 8 दिवस आता आता तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे नाही का हो इले शिशीत उतरून बरोबर हिच्यापासून आपले कामं करून घ्या लागत बरोबर करतो मी बरोबर आता जातो तिला बोला आले चहा नाश्ता करतो म्हणतो बाबा म्हणतो खरंच म्हणतो आजीबाई असा आहे तसा आहे असा आहे तसा आहे आणि तिला गोत्यात बस तसं कर आता चल लवकर डबा घे बाबा निघ तुम्ही आता जरा लवकर जायचं आहे संजय झाली का आजी हो घे म्हणलं पाणी नेऊन द्या आजी लवकर मी आलोच गडवा घेऊन आजी आणू का पाणी अजून एक गिलास आणू का म्हणलं अजून बस दे बाबा बस झालं काय बाबा पायऱ्या चढा लागते रे इतकं मोठं भाडं द्या पायऱ्या चढा हो ना काय माणूस आहे का ते भाई होता ते घनगणिता ते काय जवळ का मेवणा आहे काय बोलून राहिला गाडी बाहेर काढ असं कर तसं काय वाटून करायला त्याला फुकटाचे 2200 रुपये का ते बाबा तुला काय माहित आहे आजी लय खतरनाक आहे ते सोपा नाही बरं भुसण्यानं काहीतरी केलं तर कुचिनपणा 1500 रुपये काढले म्हणून 1500 रुपये फोन केला रात्री आम्हाला पण नंबर द्या म्हणे त्याचा म्हणे टीव्हीचं ते वायर कापला म्हणे असं गेलं तसं गेलं तर लवकर 1500 टाक म्हणणे पाय म्हणे तू भुसण्याने टाकले बा दादा काय करा मग म्हणजे टीव्ही स्कूल गेलं ते नाही हो त्याने केलं प्रयत्न नाही बरोबर आहे त्याचं मी त्याला माहिती नाही रंग रोज पाहिला आहे ना पण त्याला 1500 वापस मागितले नाही का बरोबर थांब ना म्हणा मी त्याची आजी सोना म्हणा मी काय मामूल नाही ते माना तू मी त्याच्यावरून आजी आहे म्हणा थांब तुला दाखवतो म्हणा काय असते कसं असते अरे बाबा लस कंजूस आहे हो बिलकुल असं पाठच आहे ते हो लाईट चालू आहे का पंखा चालू आहे का पाहिजे रे असं तसं येऊ पाहिजे बरोबर लपू असं थांब ना म्हणा तू आता त्याच्यासाठी आली म्हणा मी गुंपाबाई घर फिरवे हो तू 0 शिवाय जाणारच नाही म्हणा वा लस बा मी तर घाबरलो पहिले 2-4 दिवस निराक्षी का खाकाट करे ए पुट्ट इथे हे नको बोलो तिथे ते नको ते दरवाजा गेट लावून घे असं तसं म्हणा बाबा काय कसंच काय राहा जाऊ दे आता मी आता तुम्ही काळजी नका करतो चांगला अभ्यास करा शाळा करा आता तुम्हाला जायला लागेल तयारी लागा लागेल तुम्हाला आता करा आता तुमचं ट्युशन झालं ना 10:30 वाजेपर्यंत मी डबा करून देतो तुम्हाला मग चालले जा ओके आज राहू दे आजी आता हो आज कसं संकेतच्या आपली बहीण आहे का नाही हो तिथूनच घेऊन जाऊ मग संध्याकाळपासून स्वयंपाकाला लाग मग ठीक आहे मग आता हे सामान काढतो मी लावलो करतो आणि लवकर मग तयारीला लागतो बरं तसं करतो मग हो ठीक आहे आता मी बी आता कशी बी त्याला सांगितलं नाही घरच्या हो चिकली डोंग्याचे मिसाला आले मी नाही तर मला येऊ देत नव्हते ते आता मस्त मी आपला पिस्तूल आहे आम्ही राहतो 8 दिवस काही टेन्शन घेऊ नका तुम्ही दुपारच्या पाहिजे आपलं बाळू होती जातो मग संकेत तुझ्या बहिणीची इथं जरा येतो पाहून हो ते तर घर पाहिलंच आहे इथून जवळच वाटते हो इथून जवळच आहे जातो मग आम्ही डबे गिबे घेऊन जातो सांगून देतो येते म्हणून आजी जातो तू तिथं काही हरकत नाही हो ठीक आहे आम्ही शाळेत गेल्या काय म्हणते म्हणलं वावरात चालते का नाही निना का आजचा दिवस असत जाते बाबा काय हे ठोकाला तर अरे कायचं निधन कायचं काय चालत होतं ना हे आता सकाळचा ठोका लागा नाही सगळा ढिंगाणा झाला मग काय आता काय चालते मग सर पाय गटार चालले मग सर मजूर वापस येऊन राहत रस्त्यानं मग काय फालतू सकाळी पाणी आलं हे सगळा गोंधळ झाला ना 4-5 वाजता आला असतं जमलं असतं ना जाऊ दे आता काय बाय हो जाऊ दे आता काही जमत नाही आले आता काय करा आता कशी एक दिवस असंच चालला ना ते लई किती वाढून राहिली त्या पराठीतली पण आता कायच करा आता हे काही होईल ते आता जाऊ दे तिकडे हो काही हे नाही मी काय म्हणतो येरी आता हे 2-3 दिवस काही चालत नाही का नाही तू जा ना मग लवकर आता अजून पाणी वाढलं तर मग अजून कसं आपण व्हायची तू काय कर आता लवकर घरी चाल तयारी कर लवकरात लवकर आपण यातून चालले जाऊ संकेतच्या खोलीवर आता कसं 7-8 वाजले 8 मग आता किती टाईम आहे अजून मग शाळेत जाते ते संकेत 10:30-11 वाजता मग जाणं होते ना आपलं मग आता काय करा मग आता 4 वाजता जर अजून जास्त आलं तर काय करा बरं आता डबा झालेला आहे सगळंच आहे बरं तर म्हणजे तुम्ही मग घेसान का मग निंदन करून म्हणजे कसं म्हणजे माझ्या टेन्शन नाही ना मामा सगळं करतो ना मी काहीच वाढणार नाही आता 2 दिवस चालतच नाही निंदन पराठीतलं काहीच वाढणार नाही आपलं तणनाशक हे ते बाकीचे होऊन जाते काही विषय नाही चला रा तुला पोहोचून देतो मला ते औषधी आणायचं फवारायचं लवकरात लवकर चालले जाऊ मग याटो घेऊन चला चला लवकर याटो बाहेर काढला ते मागचे कुलप हे ते आपल्या दरवाजाची शाखा काय लावून घेऊन चाल लवकर उशीर करा पुढे आता म्हणा निघूनच राहिली मी हे आता मी काय म्हणतो म्हणलं तरी किती तारखेपर्यंत राहा लागेल बरं मला तिथं म्हणजे समजा साधारणतः पकडून धरून 8 दिवस समजा आजची 2 तारीख आहे का नाही 10 तारखेपर्यंत येऊन जाईल ते म्हणजे 6-7 तारखे लोक समजा ते पंढरपूरहून येतील समजा ते गेलेले आहे रामपूरचे ते तर मग बुडानबुडी समजा मग तिथं कसं असं मग 10 तारखेपर्यंत मावंड गिवंड झाल्यानंतर मग येतील ते असं मला वाटते बा बापा मग 8-10 दिवस राहा लागते अजून बापा हे बाया थांबतील काय ब्लाऊज आता टाकले बायानं त्याच्या आता देतो केलं 2-4 दिवसात ती राहिले माया आता कसं काय करा म्हणलं मग मशीन नाही काही नाही आता मी तिथे काय करू आता बसून त्याला म्हणा मी आता 8-10 दिवसांना आलं देईन बा काय हे थोडी आहे काही
ना मग कसं गिरेक तिकडे गेलं दुसऱ्या इकडे मग येत असते का कसे आता मस्त येऊन राहिले ब्लाऊजचे पैसे मला आता तर बरं आहे ना. मग बे पहा मी काय म्हणतो हो, आता एरी मी 8-10 दिवस रिकामी आहे का नाही. तिथं खोली आता एरी आता हे पोरं शाळेत जाते दिवसभर मग मी काय करत बसू तिथं. आपली इथं टीव्ही आहे का काय काय वावरात जायला लागते काय कामच काय. मला वाटते शिलाई मशीन घेऊन देतो आता खटलं आहेच आपलं संग यातून आपल्या हे शिलाई मशीन हे घेऊन घ्या आणि हे मी कपडे 1-2 थैलीत भरतो आणि बस तिथं मग मी कसं शिवत जाईन जाय तिकडे. अरे बाबा हे तर लय मस्त आहे मग रिकामं राहिल्यापेक्षा काय हरकत आहे काही हरकत नाही मग रिकामं बसल्यापेक्षा लय चांगला आहे. मला तर वाटते बोर्ड लावून दे ना आपली तिथे बोर्ड लावला का बाहेर ते तिथे लावून दे 2-4 हे शहरातली बी येऊ शकते बरं बाय 200 रुपये शिलाई घेते शहरानं तुला काही माहिती नाही बरं गावात आपल्या कमी आहे पण तिकडे कसं रट्टवून आहे बरं. गावात काहीच नाही भेटत पैसे शहराने म्हणलं जेवढी महागाची साडी तेवढं ब्लाऊजचा रेट लावते ते बाया मग पण लय कमाई आहे पाहतो मी आता मग कसं लावून दे बोर्ड तिथं काय होते काय म्हणणार आपण का भाडा नाही देऊ राहिलो का नाही का. नाही आपण काय म्हणजे काय बोर्ड लावलं त्याला काय झिनून राहिलं त्याचे घर आणि त्याची काय अडचण काय आपली हो शिलाई मशीन आहे बा घरातल्या घरात करून राहिलो जमते काही हरकत नाही काय असं याला कोण म्हणते काय नाही म्हणत कोणी घेऊन घे मग शिलाई मशीन नाही का चाल धरू लाग चाल टाकून ते थैला गेला घेऊन गेलो घर चाल. शाळेत 5 वाजता येतो आता डबा घेतला सगळं घेतलं तर म्हणे आपलं संकेतची ताई म्हणे पाठवून देतो म्हणे आजीले तर जातो म्हणलं मग आता हो जातो भाऊ आता 10 मिनिट आता थोडंसं आवश्यक करतो डबा आणलेला आहे मी जेवण करतो मग मी चालले जाते तिच्या घरी थोडा वेळ बसतो मग वापस चालले येतो. येऊ का मग आम्ही आता येतो मग पाहिलं म्हणलं बरोबर हो ठीक आहे. काय म्हणा संकेत टकडी पाय कशी खोली सापडली आहे वरच्या मजल्यावर बिलकुल असं टकाटक स्लॅबची खोली मस्त वातावरण मस्त आहे वरचं मोकळी जागा आहे संडास बाथरूम पाणी गिनी सगळं ओके. पण काय गेले वाटते पोटी शाळेत नाही का हो ना वाटलं आपल्याला येऊ लवकर पण त्याला उशीर झाला असला का घरी असेल का नाही म्हणा कोणी मला काय आता काय ते नोकरीवर राहते ते गेले असेल बाई हे काय माहिती डेबर आवाज आहे का ना. आहे का घरी कोणी ताई ताई आहे का कोणी घरी आहे का म्हटलं आले आले 2 मिनिटं थांबा जरा हो आता पहा आता ते गेट उघडच ठेवलं त्या बुडी बाईनं आता सांगा म्हणजे आता काय करा आता हे भाडे करून काय म्हणून काय करा त्या बाळ होती जातो म्हणे मी चहा घ्याले आणि पहा आता ते हो आले आले. नमस्कार मॅडम आम्ही सांगितलं संकेतचे बाबा हे आई आहे त्याची तर म्हटलं संकेत गेला वाटते शाळेत नाही. बाबा आता हे काय घेऊन आले हे तर शिलाई मशीन हे दिसून राहिले बाबा आता हे काय आहे याचं आता दुरुस्ती करायला आणली असेल बहुतेक भेटायला आले असेल हो गेला ना तो शाळेत गेला आता काय भेटायसाठी आले का तुम्ही. नाही आता कसं 8-10 दिवसासाठी 8-10 दिवसाचा स्वयंपाक हे ते करायला पोरायले कारण की ते आजी कसं येणं होत नाही म्हणे हो आषाढी एकादशीची यात्रा झाल्यावर येतो म्हणे तोपर्यंत म्हणलं कसं चल बा मग. बापा सांगा आता म्हणलं शिलाई मशीन घेऊन हे ती बुडी आली ना आता हे आली अरे बापा म्हणलं काकाजी ते आजीबाई आलेले आहेत नाही तर काय नाव द्यायचं गुंफाबाई. आता गुंपाबाई कशी काय आल्या जा मला तर म्हणे रामपूरवाले मग तुम्ही जा म्हणे बाईला पाठवून द्या म्हणे. अरे नाही कसं काय बोलता आल्या गुंपाबाई आल्या सकाळी झालं ते मग काय तर सकाळी डोकं खराब केलं आमचं हो नातू 2-2.5 वर्षाचा नातू सोबत काही घर कुठे घेऊन मिरवायचं का लहान लेकरांना सांगा स्वयंपाक करा का त्या लेकराचं करा आता ते आलेले आता तुम्ही आले इतके जण कसं काय चालणार आता इतके जण तुम्ही स्वयंपाकाला आले का. नाही इतके जणांचं कामच नाही मी सांगतो ते आजीबाईले आता आल्या की कुठं आमच्या बडबोजीत गेले का आमच्या जवळ आहेत ते बरोबर येऊ द्या त्याला कसं हे सांगते बरोबर समजावून त्याला घरी पाठवून देता येते हे एक परी इथं नाही येईल काही अडचण नाही. नाही बरं झालं हे मला वाटते बा जे होते ते चांगल्यासाठी होते त्या बुडीला लवकर काढून द्या लागन इले राहू द्या लागन इले कसे ब्लाउज शिवता येते फुकटा फाकट जराचे ब्लाउज काढून द्या लागन. तर तुम्ही समजावून सांगा मग त्या आजीबाईला त्यांना मला जा म्हणा तुम्ही मी आहे म्हणा स्वयंपाकाला मग काही अडचण नाही हो सांगतो ना आम्ही त्याला समजावून सांगतो त्याला वापस पाठवून देतो बरं ठीक आहे चालते तर ताई म्हटलं काही मी आता ब्लाउज शिवणार आहे आतमध्ये तर काही अडचण नाही येणार ना तुम्हाला म्हणजे कसं म्हणजे विचारलेलं बरं राहील आपले 8-10 ब्लाउज शिवून घ्यावं लागेल याच्याकडून नाही का बरं जाऊ दे बरं ते चालते ना चालते काही हरकत नाही फक्त जास्त कचरा वगैरे करायचा नाही गाडीमध्ये टाकून द्यायचं पटकन हो बिलकुल काहीच असं म्हणलं हे होऊ देणार नाही तर म्हणलं 8 दिवसासाठी जर पाठी लावली चालेल का म्हणलं ताई हो म्हणजे कसं पिको फॉल वगैरे समजा फावल्या वेळेत मग तेवढे कसे 4 पैसे येत होते आम्हाला काय करा बाबा हे बाई एक हात पुढे चालले आता हो ना पण कसं बाई म्हणलं तुम्ही आता बरं ठीक आहे 8 दिवसाची काही हरकत नाही पण माझ्या 8-10 साड्या फॉल आणि पिको करून द्यावं लागतील तुम्हाला पण आता दिन करून तुमच्यासाठी नाही म्हणणार आहे का मी काही हरकत नाही तुम्ही म्हणसान तसं बरं ठीक आहे मग आता तर तुम्ही त्या आजीबाई सांगून द्या आणि उद्याच्या उद्या चालले जा म्हणा त्याला आणि बाकी दुसरी गोष्ट म्हटलं तुम्ही राहणार आहे का काकाजी तुम्ही पण तुम्ही इथेच राहणार आहे का. अरे मी काय राहतो बाबा मला मामा काम आहे का मला फवाराचं औषध आणायला जायचं आहे 5 वाजेपर्यंत ऑटो ठेवतो इथं नंतर मग मी चालला जातो मला कसं शेतीचे काम आहे ना मी नाही तिथं हेच राहीन फक्त 8 दिवस आणि बस बाकी काही विषय नाही. तेच म्हटलं बा नाही तर मला वाटलं तुम्ही राहता का इथं ठेवा आता तुमची ती शिलाई मशीन वगैरे व्यवस्थित न्या वर काही हरकत नाही ती चाबी वगैरे एक आमच्या जवळ आहे त्याच्या रूमची ते तुम्हाला देऊन देते. बरोबर ओके ठीक आहे मग हे सामान ठेवून देतो मग द्या मग चाबी ते पाठवतो मग आम्ही. काय रे बा हे काय आपलं घर नाही अरे हे गायत्री लेडीज टेलर पिको फॉल सेंटर येथे सर्व प्रकारचे ब्लाऊज ड्रेस शिवून मिळेल व तसेच साडीला पिको फॉल करून मिळेल. प्रोपरा बापा कोण आहे प्रोपरा सौ गायत्री अजाबराव हे काय नागफोडे आता हे कोण आहे आता हे कसं काय आलं इथं कोण बोर्ड लावलंय माय म्हणजे गेटले बोर्ड लावलं म्हणजे लय झाला आता हे कोण होई आता नागफोडे कोण होय कोणी सगळे डिझाईनचे सगळे समजा पद्धतीचे समजा तुम्हाला ब्लाऊज शिवता येते मस्त आहे ना मग आता कसं 8-10 दिवस 10-12 ब्लाऊज शिवून द्या मला तुम्ही उद्या मी कशा भरपूर साड्या आणते विकत अजून मान्सून सेल सुरू होऊन राहिला आता
आले का तुम्ही बरं ठेवा तुम्ही बॅग आलेच मी 2 मिनिटं ना ठेवा ते पाणी घ्या तुम्ही किचन मध्ये आलेच मी बरं बरं हो ठीक आहे हो ये म्हणलं जरा 2 मिनिटं बोलायचं आहे हो ये लवकर ये. बरं तर मग तुम्ही कसं 2 मिनिटं बसा हो आलेच मी त्यांना जरा पाणी वगैरे देते हा आलेच मी आता किती पंचायत झाली म्हणलं मावशी आपली हो आता तुम्ही आले 8-8:30 वाजता आणि आम्ही आलो 11-11:30 वाजता आता तुम्ही ते कुठेतरी जाऊन बसल्या होत्या आणि नंतर आता आपण कसं बोलत बसलो होतो या बाई समोर काही बोलता आलं नाही आपल्याला तर म्हटलं तुम्ही काय करा तुम्ही चालले जा हा हो तुम्ही काय राहू नका इथं मी करतो या दोघांचा स्वयंपाक हो बाई म्हणलं हो म्हणलं मी जात नाही आता 8 दिवसाच्या यानं झाली मी आता हो सगळी मी टापटीप पण लावलं तिकडे हो निरा रात दिवस कामं आता मी कसं निचन मनानं 8 दिवस राहून राहिली इथं पण आता दोघे आता किती कस पंचायत झाली मी तर परत गेले असते आता पण ते शिलाई मशीन आणि हे ते सगळं सामान आणलं आणि ते याटून निघून गेले हो ना पण आता म्हणत होती की तुम्ही जा हो मी राहतो इथे एक परी आणि माझी मुलगी आहे इथं जवळ आहे माझं कसं इथं बरं आहे तुम्ही कसं चाललं जा ना पण मी फोन केला ना आता घरी पोराले मी आला भाऊ मी इकडे आले म्हणून मग आता कोणत्या तोंडाने जाऊ मी आता 8 दिवस जात नाही म्हणजे नाही जात मी हो तुला जात असेल तू जाय बाबा मी तर जात नाही आता काय करा आता जाऊ द्या मग आता दोघी राहू मग काय करता नाही का स्वयंपाक दोघीच करत जाऊ मी ब्लाऊज शिवते तुम्ही तुमचे कामं करा चालते मग ठीक आहे जाऊ दे आपल्याला काय करावं लागते नाही का जाऊ दे आता झालं आता कसं आश्रमच खोल लागते मला नाही का झालं पण आता हे काय आता 2-2 शेप घेऊन दोन्ही गोष्टी केल्या का ना पा किती कलाकार आहे नाही हो ना एवढं साहेब किती समजते आले काय दादा भाऊ मस्त चालू आहे वाटते नाही हो काय काय एक चालू वाटते काही ठेवलं का आंध्रे का नाही काय झालं सगळं आहे ना अजून आहे बाबा तंतल आहे अजून ते पपई आहे मत आहे आईस्क्रीम नाही आईस्क्रीम नाही आणली का आणतो ना हो घेऊन येतो काही हरकत नाही हो उद्या आईस्क्रीम बी हो टेन्शन नाही आता लोड नाही घ्यायचा जा म्हणला आता जा ते आजी बोलावून राहिली जा तिकडे जा बरोबर आजी शबान का आजी अरे बस ना मुका बस ना तू खाणं एकटा अजून तिकडे न्यायची आशा ठेवता का तू बसत ते जाय हो 2 घेतले का ना म्हणा पाव भर झाले ते हो ना 60 रुपये झाले ना जा लवकर निघ लवकर होय बंद करा लागते लावलं काय म्हणलं ते बुडीचं नाही झालं आता हे नवीन बाई कोण आले आता इथं पण म्हणलं ते पोट्ट तिकडे त्या किचन मध्ये ते काय शेपण हे ते निवडायला काही लक्ष आहे का लक्ष ठेव ना जराशी आणि म्हणलं आता मी आलो तर ते बाहेर ते घेतले कोण होते ते फिको फालतं बोर्ड लावलं कोण होय म्हणलं ते कोण होय ते कोण लावलं म्हणलं हो दुसरं कोणी नाही ना ते मीच लावलं बोर्ड काही हरकत नाही 8 दिवसाचीच गोष्ट आहे आता ते काय म्हणे बुडीला सांगतो मी समजून बुडीला देतो रवाना करून मी स्वयंपाक करायसाठी आहो म्हणे असं आहे का ते असं बरोबर म्हणजे हे आता बुडी जाणार आहे आणि हे बाई इथं राहणार आहे हो ना पण आता हे काय बोर्ड काय मग इथे टेलरिंग काम करते का आता कशाला वेळ मिळू देतो माझेच ब्लाऊज वगैरे शिवून घेतो कर पैसे नाही काहीच नाही मग काय बरं आहे ना 8 दिवस त्यापेक्षा बरं आहे बुडीपेक्षा बरं आहे तुम्ही म्हणता ते बुडी चांगल्या कामधंदे करून घेऊ पण बुडीपेक्षा हे लय बरी आहे बाई हो बुडीला लवकर इथून रवाना करून दिलेलं बरं मस्त हो नाही ते बा सांगतो तुले ते नातू आहे तिचा ते बारका पोट्ट हो साखरे ठेवत नाही घरा सांगतो तुले हो आलं की बिलकुल इकून तिकून चालूच आहे हो आता शेप घेऊन गेलं अजून चाललो तिकडे हो तर म्हणून म्हणलं जरासं लवकरात लवकर बुडीले उद्या सकाळी लवकर रवाना करून दे म्हणतो ना मी आता काट्यान काटा खायला लावतो बरोबर हो या बाईला म्हणतो की या बुडीला लवकर इथून रवाना करून घे हो ठीक आहे येतो मी बोलतो जरा 2 शब्द काय गोष्ट करता राजा गुंपा मावशीला पाठवत नाही नसं नाही तसं नाही झुमऱ्याला काय सांगितलं बुडी तर तिथं जाऊन बसेला आहे म्हणते लाऱ्या मला सांगे आता मी वावरातून आलो तर मग तिथं आहे म्हणे बुडी कायचं काय मेवण्याचा सकाळीच फोन आला 9 वाजता मग काय तर म्हणे बुडी येऊन टेकली म्हणे इथं इकडे काय पाठवलं म्हणे मग काय पुरं आता काय होते काय नाही त्याचं त्यालाच माहिती हो मी आता म्हणलं बा आपल्या हातावर आहे तू ते पाय हो आता आजचा दिवस कसा गेला त्याचं त्याला माहिती आता दिवस भरले बा मानमोडीचे नाही का मला तर वाटतं आता उद्या काय जुगलबंदी होईल उद्या पाहण्यासारखीच राहील वाटते बा आता उद्या समजतेस ना काय होते तर नाही का उद्याचा एक एपिसोड अजून याच भागाचा काढू नंतर मग विषय चेंज करून टाकू नाही का पाहू ना मग काय होते उद्या